नमस्कार. आज आपण श्री स्वामी समर्थ कथासारीचा आजचा 5वा अध्याय घेणार आहोत. आपण भक्तिपूर्वक आणि श्रद्धेने ऐकावा ही विनंती. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री स्वामी समर्थनाय नमः. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानर अज्ञानमच्छते का भास्करा पूर्वसाक्षी परात्परान भक्ता खरा सदैतू अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत स्वामीराज वास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चहूकडे कोणाशी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे नारेज राजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शने घेऊन इच्छिती आणि आपल्या नगराप्रती अनुमनती तयाची. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयांच्या अंतर्न विचार ऐसा पातला. दिवाना आणि सरदार मान करी तैसे थोर थोर बैसले असता संग्रम बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी तेथे आणली स्वामीसी तरी आम्ही तयासी नमन देऊ बहुत. कार्य ठे जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एक लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा त्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियसी. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीशी तरी मी आणि न तयासी निश्चय मानसी असो द्या. ऐसे कोणी उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभा ही समग्र आनंदित झाली. नृपती सह सकल जने यापरी त्यापरी तात्यासी सन्माने गौरवने मधुर वचने यशस्वी हो म्हणती दया. त्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठे. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्तीन धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटींचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवतीन त्याही करती स्वामी सेवा. तेसे पाहुणे तात्यांसी विचार पडला मानसी आणि त्या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर. लढवून युक्ती थोरण कार्य आपण साधावे. करोनी नाना पक्वान्य करीती ब्राह्मण भोजने दिदली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले. स्वामीच्या पूजे प्रती नाना द्रव्य समर्पिती जेने सेवे करी संतुष्ट होतील ऐशी कीर्ती सर्वदा. ऐशियाने काही न झाले केले तितुके व्यर्थ केले. नाना तात्यांना मनी खिन्न झाल्याने विचार पडला तयासी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी सोलाप्पाप्रती. त्याला गे विनंती करतील बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येन सर्वे वंशा चोलाप्पासी लागली आशा तयाच्या अंतरी भरवसान जहागीरदारी बहुसाल. चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुर वचने कृपा होऊन समर्थांनी बडोदा प्रती चालावे. तेथे माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुली ही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे कोणिया वचनन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळप्पाला लागून काय दिले सत्वर. मल्हार नृपती त्यांच्या अंतरिंग नाही भक्ती मग आम्ही बडोदा प्रती काय म्हणून चालावे. इति श्री स्वामी स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत एकतो भाविक भक्त. 15 अध्याय गोडा श्री साम प्रणमस्तु श्री रस्तु शुभम भवतु. मित्रांनो, आज आपण इथे 5वा अध्यायाचं कथन केलेलं आहे. आपल्याला जर अध्याय आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.